नमस्कार गाईज. शेअर चांगला कुठला आहे आणि तो स्वस्त आहे की नाही, ओके, त्याचे भरपूर परिमाण आहेत. त्याच्यापैकी एक पी ई रेशो हे परिणाम आहे की परिमाण आहे की पी ई रेशो कमी, ओके, तेवढा शेअर तो स्वस्त. चांगला आहे की नाही ते वेगळ्या पद्धतीने तुम्हाला ठरवायला लागतं, पण सध्या त्याला डिमांड नाही म्हणून पी ई खाली आला म्हणजे टिपिकली 10च्या खाली आहे. तो प्रत्येक सेक्टरला आणि प्रत्येक शेअरला एक ॲव्हरेज पी ई असतो गेल्या 10 वर्षातला. तर तुम्ही स्क्रीनर साईटवर किंवा इतर साईटवर बघा, ॲव्हरेज पी ई जो असेल त्याच्या खाली जर तुम्ही शेअर असेल तर तो घ्यायला हरकत नाही आहे, राईट. कारण ॲव्हरेज पी ईच्या पण खाली गेला आहे. तुम्ही फॉर इन्स्टन्स PFC REC याचा ॲव्हरेज पी ई 6 आहे आणि तो 5वर मिळतो आहे, ओके. तर ऑब्वियसली इट इज चीप. किंवा 4वर मिळतो आहे पी ई, तर इट इज ऑब्वियसली चीप, ओके. पण समजा तो 12वर गेला, ओके, तर ऑब्वियसली इट इज वर्थ सेलिंग इट, ओके. तो 12सुद्धा चीपच आहे पी ई, कारण बरेचसे शेअर्स पी ई 25 आणि 30 आणि 40 वगैरे आहेत. पण ॲव्हरेज पी ईच्या डबल झाला आहे, त्यामुळे दॅट इज अ पॉईंट टू सेल REC PFC टाईप ऑफ सेल, असं मला वाटतं. तुमच्या एक्सपर्टला विचारा. आणि अजून एक पॅरामीटर शेअर चीप आहे की नाही त्याचं हे आहे की ॲसेटच्या पेक्षा मार्केट कॅप त्याची किती आहे. ॲसेटच्या एवढी आहे की ॲसेटच्या पेक्षा 50%ला मिळते. तसे बरेच शेअर्स आहेत की त्यांचे ॲसेट्स, ओके, 100 कोटी आहेत पण तो 50 कोटीला आत्ता मिळतो आहे. 50 कोटी त्याची मार्केट कॅप आहे आणि इक्वॅलंट टू दॅट त्याची शेअर व्हॅल्यू आहे, ओके. तशी काही तुम्हाला मी शेअर सांगतो. चांगले शेअर्स आहेत, लार्ज कॅप पण आहेत. सेंचुरी एन्का हा शेअर पुण्याचा, ज्याच्यामध्ये टायरची कंपनी आणि स्पिनिंगची कंपनी आहे, राईट. ते कंपनी त्यांच्या ॲसेटच्या 0.57 म्हणजे साधारण 60%ला अवेलेबल आहे सेंचुरी एन्का. नंतर हर्क्युलिस हॉइस्ट आहे, RB इन्फ्रा, NLC इंडिया, लार्ज कॅप कंपनी आहे. 33,000 कोटीचं मार्केट कॅप आहे, पण त्याचे ॲसेट 66,000 कोटी आहेत, ओके. ते इतकी स्वस्त आहे. सिमिलरली टाटा केमिकल 60%ला अवेलेबल आहे त्याच्या ॲसेटच्या. वेस्ट कोस्ट पेपर, नंतर द्वारिकेश शुगर, NTPC, लार्ज कॅप शेअर त्याच्या लार्ज ॲसेटच्या 60%वर अवेलेबल आहे, राईट. तशा बऱ्याच BPCL आहे, त्यात मेघमनी ऑर्गॅनिक्स आहे, ऑइल इंडिया आहे, ओके, आणि बायोकॉन आहे. हे शेअर त्यांच्या ॲसेटच्या 40 ते 60%वर अवेलेबल आहे. म्हणजे 40% इज खूपच स्वस्त झाली ही कंपनी. पण अशा कंपन्या अवेलेबल आहेत की ज्या ॲसेटपेक्षा कमी, म्हणजे बिझनेसला काहीच व्हॅल्यू नाही. समजा त्यांनी आज अशा ॲसेट्स विकले आहेत, त्यांना 100च्या 100 मिळतील, पण ती कंपनी आता 40 रुपयाला अवेलेबल आहे किंवा 50ला आहे किंवा 60ला अवेलेबल आहे, 60 रुपयाला. तशा कंपन्या तुम्ही घेऊ शकता आणि याच्यामध्ये रिस्क कमी आहे असं मला वाटतं. तुमच्या एक्सपर्टला विचारा and think about buying such companies like NTPC, NLC India, Biocon, Century Enka, okay, RB Infra वगैरे वगैरे. होप तुम्हाला एक कळतं आहे, आवडतं आहे. याच्यावर तुम्ही अभ्यास करा आणि मोठे व्हा, ओके. मला तुम्हाला मोठं झालेलं बघायचं आहे, ओके. थँक्यू सो मच.